आपण आपल्या जीवनामध्ये देव देव करत राहतो. ठीक आहे, की देव असं करणार, देव तसं करणार, देव माझं बरोबर करतो, देवाला सर्व माहीत आहे, देवापासून काही आपण लपवू शकत नाही. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आपण देवाबद्दल करत राहतो. ठीक आहे, मी देवाची पूजा करतो, मी देवाला नवस बोलतो, मी देवाच्या जत्रेला जातो. ठीक आहे, तर देव देव आपण खूपदा म्हणजे दिवसभरातून खूपदा करत राहतो, किंवा कुठेही जेव्हा आवश्यकता पडली आपण देवाचं नाव घेतो. तर पण आपण हा प्रश्न कधी म्हणजे स्वतःला विचारतो का, की देव म्हणजे नेमकं काय? कशाला देव म्हणतो भाऊ आपण? की देव जस्ट आपण बघतो की समजा आपण फोटोमध्ये बघतो, मूर्तीमध्ये बघतो, किंवा मंदिरामध्ये वगैरे आपण जातो. तर मंदिरामध्ये खूप साऱ्या मूर्ती आपल्याला दिसतात, देवांचे फोटो दिसते, किंवा खूप खूप साऱ्या गोष्टी दिसत राहते. तर आपण त्यांना देव मानतो का? की आपण नेमकं देव कशाला मानतो? किंवा काही महाराज लोक दिसतात आपल्याला, काही बाबा लोक दिसतात, काही साधू लोक दिसतात, काही संत लोक दिसतात. तर ते नेमके देव आहे का? काही लिव्हिंग काही साधू संत वगैरे राहते, काही महाराज बाबा वगैरे राहते, तर त्यांना आपण देव मानून घेतो. आणि प्रत्येक म्हणजे भारतामध्ये तर अशी गोष्ट आहे की तुम्ही कुठेही जा, कुठेही जा, कोणीही कानाकोपऱ्यामध्ये जा, किंवा म्हणजे गाव बदललं, तालुका बदलला, जिल्हा बदलला, राज्य बदललं, तर देव पण बदलत राहते. म्हणजे की नाही, आमच्याकडे हे महाराज प्रसिद्ध आहे, ते म्हणते की आमच्याकडे ते महाराज प्रसिद्ध आहे. तर असे आपले बदलत राहते, महाराज देव वगैरे बदलत राहते. पण ॲक्च्युअलमध्ये देव काय आहे हे आपल्याला माहीत आहे का? हे आपण कधी म्हणजे विचारलं का, की नेमकं देव काय आहे हे मला म्हणजे पूर्णपणे माहीत आहे काय? की बस मी जे पाहत आलेलो आहे, मी जे ऐकत आलेलो आहे, मला जे सांगण्यात आलेलं आहे, त्याच गोष्टीला आपण देव मानून बसून आहे, की खरंच देव नेमकं काय आहे हे मला माहीत आहे? कारण जोपर्यंत आपल्याला हे माहीत पडत नाही की नेमकं देव काय आहे, ठीक आहे, तोपर्यंत आपल्याला त्या देवाबद्दल जे श्रद्धा आहे ते उत्पन्न होऊच शकत नाही. कारण आपल्याला माहीतच नाही ना. आपल्याला फक्त इकडून तिकडून ऐकलेलं आहे की म्हणजे याला हे म्हणते, हे म्हणते, हे म्हणते, ते आहे. पण जोपर्यंत आपल्याला खरी खात्री पटत नाही एकदम, आता समजा हे रिमोट आहे, हे टी व्हीचं रिमोट आहे, हा हे रिमोट आहे, माहीत पडलं की हे वाला ह्या टी व्हीचं रिमोट आहे, हे ह्या टी व्हीचं रिमोट आहे. पण जोपर्यंत आपण हे रिमोट त्या टी व्हीवर यूज करत नाही, तोपर्यंत आपल्याला खात्री पटत नाही की हां, हे टी व्हीचं रिमोट आहे. कुठलीही गोष्ट, की एखादी आपण गाडी खरेदी करायला चाललेलो आहे, तर सर्वजण म्हणत राहते की ही गाडी चांगली आहे, ती म्हणते तो कंपनीवाला म्हणते ती गाडी चांगली आहे, तो कंपनीवाला तो शोरूमवाला म्हणतो का ही गाडी चांगली आहे. प्रत्येकजण आपापल्या गाडीची मार्केटिंग करत राहते की नाही, ही गाडी चांगली, माझी गाडी चांगली, माझी गाडी चांगली. म्हणजे लहान मुलं बघा तुम्ही, लहान मुलं म्हणजे समजा 6-7 मुलं एका जागी गोळा झाली, लहान लहान छोटे छोटे मुलं 6-7 ठिकाणी एका जागी जमा झाले, की तो म्हणते की माझा ड्रेस छान आहे, तो म्हणते नाही नाही माझा ड्रेस सर्वात छान आहे, तो म्हणते नाही नाही माझा ड्रेस सर्वात छान आहे, तो म्हणते नाही नाही माझा ड्रेस सर्वात छान आहे. तसंच मोठं झाल्यावर आपण करतो की नाही माझं घर छान आहे, तो म्हणते नाही माझं घर छान आहे, तो म्हणते नाही माझं घर छान आहे, किंवा मग मार्केटिंग करायचा प्रयत्न करते, किंवा मग त्याला छान बनवण्याचा प्रयत्न करते की नाही माझं घर सर्वात छान दिसलं पाहिजे, तो म्हणते माझं घर सर्वात छान दिसलं पाहिजे, तो म्हणते माझं घर सर्वात छान दिसलं पाहिजे. म्हणजे जे बेसिक टेंडन्सी आहे ना लहान लेकरामध्ये जे होती की माझं म्हणजे ड्रेस चांगला दिसला पाहिजे,
तेच टेंडन्सी मोठ्या माणसांमध्ये आली की माझं घर चांगलं दिसलं पाहिजे, माझी गाडी चांगली दिसली पाहिजे, माझी गाडी चांगली, माझी गाडी चांगली, माझी गाडी चांगली. कोणी दुकानवाला असला तर तो म्हणते की माझ्या दुकानातला माल चांगला, माझ्या दुकानातला माल चांगला. कपडेवाले म्हणते की माझा ब्रँड चांगला, माझा ब्रँड चांगला, हे ब्रँड चांगला, ते ब्रँड चांगला. प्रत्येक गोष्टीतनी कसं आहे की कोणी तुम्हाला म्हणत नाही की आपण समजा आता आपल्याला एखादी कार खरेदी करायची आहे, तर आपण असं झालं आहे का कधी की मारुती सुझुकीच्या शोरूममध्ये गेले तुम्ही, तर तुम्हाला त्यानं म्हटलं काय की अरे इथं कशाला आले तुम्ही, तुम्ही जाणार ते चांगली कार टोयोटाच्या शोरूममध्ये तुम्हाला भेटून जाईल, तुम्हाला जशी पाहिजे तशी. असं कधी झालं आहे का? नाही. उलट तुम्ही जर समजा मारुती सुझुकीच्या शोरूममध्ये गेले आणि तुम्ही तर जर म्हटलं की नाही मग टोयोटाच्या गाडीमध्ये तर असे असे फीचर होते, टाटाच्या गाडीमध्ये तर असे असे फीचर होते, तर मग तो काय म्हणते नाही 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 तुम्ही थांबा, आमच्याकडे हे नवीन प्रॉडक्ट आलेलं आहे, नवीन मॉडेल आलेलं आहे, याच्यामध्ये बघा तुम्ही तुम्ही जे गोष्ट करत आहे ना की जे फीचर टाटामध्ये आहे, जी फीचर त्या टोयोटामध्ये आहे, फोक्सवॅगनमध्ये आहे, ह्युंडाईमध्ये आहे, त्याच्यापेक्षा चांगले फीचर हे याच्यामध्ये आलेले आहे आणि या प्राइस रेंजमध्ये. त्या कंपनीमधली जर तुम्ही गाडी द्या तर हेच गाडी तुम्हाला 12-15 लाखपर्यंत पडणार, इथं आम्ही तेच फीचर 9 लाखामध्ये देत आहे. म्हणजे असे सांगते मार्केटिंग. कोणीच म्हणजे दुसऱ्याचं म्हणणार नाही. तसंच देवाच्या बाबतीत की नाही माझा देव चांगला, माझा देव चांगला, म्हणजे सगळे मार्केटिंग करते की मी माझा माझा माझा. पण ज्याला खरंच माहीत पडलं की देव म्हणजे काय, तो मार्केटिंग करणारच नाही. म्हणजे तो असं म्हणणारच नाही की मी माझा देव चांगला. हो का, त्याला माहीत आहे ना देव म्हणजे काय, आणि देव नेमकं काय आहे, ठीक आहे, आणि किती आहे. समजा 10 देव असले तर 10 जण म्हणू शकते की बाई माझा देव चांगला, माझा देव चांगला, 10 पैकी नंबर आहे ना. आणि खरा जो देव ज्याला समजला, ज्याला कळला खरा देव काय आहे, तर त्याला हेच माहीत आहे की देवच देव आहे, एकही नाही म्हणू शकत, किंवा एक जरी म्हटलं तर ते नंबरच्या डोमेनमध्ये आला की सर्व काही देवच आहे, सर्व काही देवच आहे. देवच देव, देवच देव, देवच देव, देवच देव आहे. शून्य आहे, अनगिनत आहे किंवा काहीच नाही, सगळं देवच देव, देवच देव. तर तो तिथं कॉन्सेप्ट कुठून आला की हा माझा देव, हा माझा देव, हा माझा देव, तिथं कॉन्सेप्ट सगळे खतम होऊन जाते. बस देव आहे, जिकडे जाण तिकडे तोच देव आहे, कणाकणात तोच देव आहे, कणाकणात. आणि नाहीच्या याच्यामध्ये म्हणा तर काहीच नाही, तोच सर्व आहे, तोच काही नाही. देवच देव, देवच देव. प्रत्येक गोष्टीमध्ये देवच देव आहे. मैं हूं भी, मैं नहीं हूं भी. तुम्ही खतम होऊन जा, देवच देव, तुम्ही देव. मी भाव तसाच ठेवाल, अहंकार तसाच ठेवाल, तर मग तुमच्यासाठी लाखो करोडो देव आहे, किंवा तुमच्यासाठी देव आहेच नाही. देव समजूच शकत नाही. देव काही 10 जण सांगन तेव्हा माहीत पडन अशी गोष्ट नाही आहे. त्याचा साक्षात्कार जोपर्यंत आपण करत नाही, जोपर्यंत आपण त्याला जाणत नाही, तोपर्यंत देव तुम्हाला माहीत पडू शकत नाही. आणि म्हणूनच कन्फ्युजन राहते की 10-15 देवाकडे गेलोय आपण तरी 16व्या देवाची आशा आपल्याला असतेच. कारण की आपल्याला देव काय माहीत आहे की हां आपल्याला आपल्या काही गरजा राहते, आपल्या गरजा भागवणारा एक साधन आहे, म्हणजे देव म्हणजे एक चमत्कारी साधन आहे ज्याच्याकडे सुपर पॉवर आहे. की मी काही गोष्टी घेऊन गेलो त्याच्याकडे
माझ्या काही डिझायर्स, माझ्या काही इच्छा, काही स्वप्न असले त्याच्याकडे घेऊन गेलो. त्याला म्हटलं की अरे देव, अगरबत्त्या वगैरे, फुलं बिलं, हार काय ते दुर्वा वगैरे घेऊन गेलं. त्याला म्हटलं की अरे यार देवा, प्लीज प्लीज मला हे दे ना यार, ते दे ना यार. मग मी ना तुझ्यासाठी ना की 2 किलो मोदक आणीन, 5 किलो पेढे आणीन, 100 किलो गूळ वाटीन. म्हणजे असे करत राहतो आपण. देवाचाही म्हणजे एक धंदा की तो शेठ बसला आहे तिकडे आणि ते शेठ जवळ गेलो आपण. शेठजी शेठजी शेठजी, माझ्या पोरीचं लग्न व्हायचं आहे, माझ्या पोरीसाठी कोणता चांगला पोरगा द्या ना शेठजी. मग मी तुमच्या घरी म्हणजे मी ना पूर्ण गावाला मग जेवण देईन, मी तुम्हाला धोतर देईन, तुमच्या बायकोले लुगडं देईन, तुम्हाला हे देईन, तुम्हाला ते देईन, असं करीन तसं करीन. एक प्लीज माझ्या पोरीसाठी एक पोरगा शोधा यार प्लीज. मग मी तुम्हाला जे म्हणीन ते देईन, जे म्हणीन ते देईन, म्हणजे जे माझ्याजवळ आहे त्या हिशोबानं तुम्हाला देईन मी. शेठजी तसंच शेठजी आपण देवाला मानून ठेवला आहे की नाही ना, देव शेठजी आहे, पॉवर आहे त्यांच्याकडे, ताकद आहे. बस शेठजीजवळ जायचं, मस्त ताटबीट घेऊन अगरबत्ती वगैरे आरती बिरती केली, फुलं बिलं हारं बिरं टाकटूक केले का मग शेठजीला म्हणायचं शेठजी मस्त बढिया, मस्त टकाटक सरकारी नोकरी विक्री दिसाले चांगला, मस्त जमीन जुमला, शेती बीती, मायबाप असले नसले काही फरक पडत नाही, किंवा असन तरी मग थोडे म्हणजे शांत स्वभावाचे देऊन दे, बस मस्त. मग बिलकुल मस्त अभिषेक बिभिषेक मी करणार, आरती बिरती. तू म्हणशील तर दर हप्त्याला हप्ते मी तुझी आरती करीन. शेठजी हा शेठजी, तेवढं काम करा फक्त बस. तेवढं काम जर केलं ना तुम्ही, मग काही विषय नाही आहे. मग हप्त्याच्या हप्त्या तुम्ही म्हणाल तर डेली तेवढं काम करा. तुम्ही म्हणाल तर डेली, तुम्ही म्हणाल तर सकाळ संध्याकाळ, काही विषय नाही आहे. तुमचीच आरती, तुमच्याच नावाची अगरबत्ती, सगळं तुम्हाला ताट, रोज ताट. तुम्ही फक्त तेवढं काम करा बस. तेवढं काम जर आपलं झालं ना, विषय सेट आहे. तेवढं काम झालं पाहिजे, तेवढं काम करून टाका. अजून एक काम आहे, पोराला नोकरी लागायची आहे, पण तेवढं जर काम केलं ना, तेवढं काम करा, पोरीचं तेवढं काम करा, मग लागेल तर आपण पुढं पाहू पोरासाठी. तुम्हाला अजून देतो मी, तुम्ही गडबड काय करता. फक्त पोरीचं एक वेळा होऊ द्या, मग आपण पोराच्या नोकरीच्या बद्दल बोलू. तुम्हाला मी म्हणजे तुम्हाला नाराज नाही करणार, मस्त देईन. पहिला पगार देऊन देईन, पहिला पगार तुमच्या नावानं. पहिला पगार तुम्हाला 1 रुपयाही घेणार नाही, 1 खडकूही नाही. पुऱ्याच्या पुऱ्या किती असो, 60, 70, 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख, सगळ्या तुम्हाला, सगळ्या तुम्हाला. शेठजी फक्त बस. बरं ते नंतर बोलू, पोराचं नंतर बोलू, पहिले पोरीचं होऊ द्या. पोरीचं झालं मग विषय खतम. पोराचं बोलायसाठी मी आरामात येईन, मस्त 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 बामणाकडे जाऊन ना, पंचाक बिंचाक पाहून, मस्त दिवस बिवस पाहून येईन, मस्त मस्त येईन. मस्त आंघोळ बिंघोळ करून, छान छान साडी घालून, मस्त स्प्रे वे मारून, मस्त लाडू मोदक हे ते, मस्त मिठाया, आहा एकदम फ्रेश ब्रँडेड मिठाया घेऊन मस्त येईन. तुम्ही काही चिंता करू नका, तुमच्यासाठी येईन, नाराज नका हो तुम्ही. मला काही असं तसं नका समजू, लय माय मोठं मन आहे, लय मोठ्या मनाची आहे मी. तुम्हाला काय वाटतं मी नाराज करीन? मी तुमच्यासाठी आणि बाकीच्याहीसाठी आणि हे लहान चुकले देव आहे त्याच्यासाठी आणि मी. मला लय मोठं मन आहे, लहानसं मन नाही आहे, लय मोठं मन आहे. तुम्हाला तर आणीनच आणीन, बाकीच्याहीसाठी आणि मी. फक्त तेवढं पहा, तेवढं काम करा फक्त. असं तर आपण देव समजतो का नाही समजत?
स्वतःला विचारा, शांत बसा एखाद्या दिवशी एखाद्या खोलीमध्ये, दार वगैरे बंद करून आणि पहा, विचारा की अरे यार, खरंच देव आपल्याला माहीत आहे की नाही आहे का? बस आता जे शेठजी टाईप आपण एक डेफिनेशन बनवून ठेवलेली आहे देवाची. नाही बाई, त्या शेठजीले ना गाईच्या तुपातला शिरा पाहिजे, बाकी तर नाही जमत. गाईच्या तुपातच भाजला असन तर जमते, डालड्यान तेलाचं थोडी खाते ते शेठजी. तसंच आपला देव आहे. नाही, त्या देवाले ना तुपाचा शिरा असते, त्या देवाले बाकीचं नाही जमत. मस्त आंघोळ बिंगोळ करून मस्त फ्रेश तुपातला शिरा बनवायचा, ते गाईचं तूप, म्हशीचं नाही, गाईचं. आणि लोक बम हुशार समजते स्वतःले. आहा, काय टॅलेंट आहे, बापरे, कम नॉलेज आहे. नाही, तुपातला शिरा, थोडंसं त्याच्यातनी काय म्हणते, थोडीशी इलायची, थोडासा काजू, थोडासा मनुका, थोडासा बदाम. काय टॅलेंटेड, बाप रे बाप, किती टॅलेंटेड. नाही, सूर्य निघायच्या आधीच आंघोळ करायची फ्रेश, देवपूजा करून मग शिरा बनवायला घ्यायचा. बम. आणि काय स्वतःला टॅलेंट समजतो. अरे बापरे, काय नॉलेज आहे, काय नॉलेज आहे. आणि थोडंसं काही इकडे झालं म्हणजे एवढा देव तुम्हाला माहित आहे, तुम्हाला देवाला समजते. मग काय, श्रद्धा, श्रद्धा. या क्षणी आपण आहे, आपल्याला माहीत पडलं की इथून काही क्षणात आपला मृत्यू होणार आहे, तरी तो श्रद्धाभाव जर असेल तर समजायचं की आपल्याला नाही देव कळला. मग आपल्याला देव माहीत आहे काय आहेत. इकडे थोडंसं काही झालं काय, कुठे काही थोडंसं बारीक चिरीक नुकसान झालं काय, काही हरपलं काय, काही दिसून नाही राहिलं काय, कोणता देव माहीत आहे, काय माहीत आहे. कायले म्हणते देव, देव म्हणजे काय समजते का नाही समजत. शांततेनं बसायचं, कारण त्याच्याशिवाय आपला कल्याण नाही, त्याच्याशिवाय आपला फायदा नाही, त्याच्याशिवाय जीवन म्हणजे जीवन नाही. एक डेड लाईफ आहे, काहीच नाही, मरेल जीवन आहे. मरेल जीवन जर तुम्हाला जगायचं असेल तर जगा, काही प्रॉब्लेम नाही आहे. मग ते जे जीवन आहे आपलं सगळं मरेल जीवन आहे. आपल्याला जर देव माहीतच नाही आहे की देव काय आहे, तर मग काय, सगळं मरेल जीवन आहे. जोपर्यंत आपल्याला देवाचं खरं रूप दिसत नाही तोपर्यंत आपण म्हणजे आत्मविश्वासाने, म्हणजे विश्वासाने नाही म्हणू शकत हा देव. जेव्हा देव कळला तेव्हा तो मौन शांत होऊन जातो, त्याला गरज नाही पडत देव काय आहे, देव काय आहे सांगायची. आणि आपल्याला देव माहीतच नाही म्हणून आपल्याला एवढं भीती आहे ना. ज्याला देव माहीत आहे, ज्याला खरंच देव कळला, त्याच्या लाईफमध्ये भीती असेल तर मग त्याला देव कळलाच नाही. सिंपल इक्वेशन आहे. तुम्हाला सिंपल, एकदम सिंपल इक्वेशन आहे, सिंपल गोष्ट आहे. तुम्हाला जर देव कळला, तुम्हाला जर माहीत आहे की देव काय आहे, तर तिथं भीती उरणार नाही. आणि तुमच्या जीवनात जर भीती असेल, अरे लग्न नाही, अरे नोकरी नाही, तर मग समजायचं काय तुम्हाला देव कळला नाही. मग जस्ट तुम्ही शेठजी समोर जे थोटांग मांडता, तेच थोटांग तुम्ही देवासमोर करता. बस तुम्हाला तुमच्या नजरेमध्ये देव म्हणजे एक शेठजी आहे, पॉवरफुल, पैसा आदला असलेला आणि थोडीशी ताकद पावर असलेला शेठजी आहे. त्याच्या पलीकडे देव म्हणजे तुमच्या नजरेत काहीच नाही, हे जाणून घ्या. पण जोपर्यंत देवाचं खरं रूप तुम्हाला कळणार नाही, दिसणार नाही, खरं रूप तुम्ही जाणार नाही, तोपर्यंत एक मृतक जीवन, मरेल जीवन, सडेल जीवन तुम्ही जगत आहे असं समजायचं.